दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम। स्थिरावले मन नामाचे निधानी, करुणी अंजने साधावया ध्यान, नाम धरी मनी, कर्म करी धुनी नाम तुझे, कर्म करी धुनी नाम तुझे। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। श्री ब्रह्मविद्या ज्ञान चिंतन समिती द्वारा आयोजित श्री ब्रह्मविद्या ज्ञानामृत व्याख्यानमाला, या व्याख्यानमालेच्या अध्यक्षस्थानी विराजमान असलेले ब्रह्मविद्या मार्तंड मम विद्यागुरुवर्य श्री गुरुजी यांना मी दंडवत प्रणाम करतो। तसेच मम गुरुवर्य कुरकुटवाडी निवासी मोठे बाबाजी आणि माझ्या गुराई यांना मी दंडवत प्रणाम करतो। तसेच या ठिकाणी उपस्थित सर्व संत मंत तपस्विनी साध्वी व वासनिक बंधू भगिनी आपणा सर्वांना दंडवत प्रणाम करतो आणि मी माझ्या विचारांना प्रारंभ करतो। नाम सकळ निरोध परिहरी हा माझा विषय आहे। नाम सकळ निरोध परिहरी हा संकल्प श्री चक्रधर स्वामींच्या ब्रह्मविद्यात्मक शिकवणीतील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे। या विधानाचा आशय असा आहे की प्रभूचे नामस्मरण हे सर्व प्रकारच्या विरोधांना म्हणजे अडथळे, वासनांचे बंधन, पापकर्माचे बंधन, दैवी विघ्न, प्राकृतिक आकर्षणे परिहार करण्यास समर्थ आहे। शास्त्रवचन स्पष्ट सांगते की साकारापासून नाममूर्ती, निराकारापासून लीळाचेष्टा, अर्थात परमेश्वर साकार रूपाने अवतरतात तेव्हा नाम व मूर्तीचा स्वीकार करतात आणि जेव्हा निराकार भावाने व्यक्त होतात तेव्हा सृष्टी, रचना, संहार व उद्धरण या लीळाचेष्टा प्रकट होतात। या साकार निराकार दोन्ही अवस्थांत नाम हेच साधन आहे, कारण साकार निराकाराचे कारण नामच आहे। नामाचे स्वरूप आणि सामर्थ्य। नाम हे स्वतंत्र साधन आहे। नाम स्मरणीय होण्यासाठी कसोटी, अव्यक्त व्यक्त स्वीकार, अनुज्ञा, विहिले, अवतारी उच्चारण आणि उच्चार या 6 कसोट्यांनी उच्चारलेले नाम हे साधकाला साह्य धरते। नामाचा विशेष अभिमान म्हणजे प्रभू जेव्हा एखादे नाम विहित करतात तेव्हा त्या नामामध्ये साध्यपर योग्यता असते। नाम सकळ निरोध परिहरी या विधानाचा आपण अर्थ पाहूया। निरोध म्हणजे अडथळे, मानसिक निरोध म्हणजे वासना, राग द्वेष, काम क्रोध, मद मत्सर। जसे की सप्तव्यसनी ढांडाळचे नागदेव हे स्वामींच्या सन्निधानामुळे व स्मरणामुळे महानुभाव पंथाचे प्रथम आचार्य बनले। मादाईसा वाराणसीला गेल्या होत्या तेव्हापासून त्यांना पोटदुखीचा आजार सुरू झाला। तो बघितल्याशिवाय शमत नव्हता। एके दिवशी मादाईसाचे पोट दुखू लागले आणि त्या उमाईसाकडून पोट चोळून घेत होत्या। तेव्हा ते सर्वज्ञांनी पाहिले आणि सर्वज्ञ म्हणाले, पोट का चोळून घेतात? त्यावरती मादाईसा म्हणते, जी दुखत आहे जी, तेला तुपासारखे पदार्थ, दही, दूध, लोणी यासारखे पदार्थ जर खाल्ले तर बरे वाटते आणि कोरडे अन्न जर खाल्ले तर माझे पोट दुखते, सूळ उठतो, तर मला तेला तुपासारखे पदार्थ खाता येईल जी? त्यावर सर्वज्ञ म्हणतात, तेल तूप हा गाळोक्त रस आहे, ते तुम्ही घेऊ नका, तो विषय आहे। विषय आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींना कारणीभूत होतात। जसे ती स्वामींच्या वचनावर स्थिर आहे तसेच नामाने सुद्धा साह्य आहेच ना। एखाद्याने ठरवलं आणि ते त्याच्याकडून शक्य होत नाही, अशक्य गोष्ट शक्य करण्यासाठी ते काम नाम करतं। नामस्मरणाने ते साह्य आपल्याला ईश्वरापासून वर्तते। एखाद्या गोष्टीचा आपल्याला निरोध परिहारायचा आहे किंवा परिच्छेद करायचा आहे पण ते आपल्याला जमत नाही, ते काम कोण करतं तर ते म्हणजे नाम। एखाद्या गोष्टीचा आपण परिच्छेद केला पण तो साध्यापर्यंत जाण्यासाठी ज्या गोष्टीची आवश्यकता आहे ते म्हणजे नाम। नाम कसं साह्य करतं? नामस्मरणाने मनाला स्थिरता प्राप्त होते। मन स्थिर झालं की आपोआप माणूस परिच्छेदाला तयार होतो। नामाची गोडी वाढली की पदार्थाची गोडी कमी होते। असा जर परिच्छेद करायचा असेल तर नामस्मरण हा एकच उपाय आहे। पुढे असा प्रसंग येतो की स्वामी स्वतः तिला तूप वाढतात पण मादाईसा नाकारते। एवढी तिची साधनावर दृढता असते। दृढता कशाने वाढते तर नामाने वाढते।
तिने जर तूप घेतले असते तर विघ्न आले असते, पण ती तूप घेत नाही. हे नामाचे सामर्थ्य आहे, हे नामाचे साह्य आहे, म्हणून नाम सकळ निरोध परिहारी. सर्वज्ञ म्हणतात भोजे या एका सूत्राचा त्याग करा आणि येत अनुसरा, पण दायंबा म्हणतात माझा इंद्रिय ऐकाचा निरोध आहे. त्यावर सर्वज्ञ म्हणतात मा येथून धरीचे. त्यावर सर्वज्ञ ब्रह्मचारी घोड्याचा दृष्टांत निरूपण करतात. ब्रह्मचारी घोडे असती ते काय का मरत असती, निरोध साहिले अधिक बळ होय, तुष्टी होय, पुष्टी होय. ऐसे विघोन सेवी तरी जीव काय का मरत असे, निरोध साहिले अधिक योग्यता होय, दक्षता होय. यावरती दायंबा म्हणतात माझे इंद्रिया विनन गमी. त्यावर सर्वज्ञ म्हणतात तुम्ही वासनेचा परिच्छेद करा मा गमेल. त्यावर सर्वज्ञ सूत्र निरूपण करतात परिच्छेदी प्रवर्तल्याचे सगळे निरोध निरून कोणाची निर्गुणी फेडी. दायंबा हे वस्तू भजनी आहेत, वस्तू गुणाचे पुरुष आहेत. देवाची खाऊ नाही की तुम्ही परमेश्वराला अनुसरा, पण ते म्हणतात माझा इंद्रिय ऐकाचा निरोध आहे. असे असताना देखील सर्वज्ञ सांगतात तुम्ही जर परिच्छेद करण्यासाठी जर प्रवर्तले तर तुमचे निरोध परिहरतील. ते म्हणतात जी माझा प्रयत्न होत नाही, तर प्रयत्न कशाने होईल, तर नामाने होईल. साधनेला बळ कशाने प्राप्त होते, तर नामाने होते. परिच्छेद करणे म्हणजे एक साधना होईल. साधना चांगली होण्यासाठी नामच सहाय्य करतं. हे नामाचं सामर्थ्य आहे, म्हणून नाम सकळ निरोध परिहारी. एक दिवस मातीकाम चालू असताना आचार्यांचे पोट दुखू लागते आणि मातीकाम थांबते. सर्वज्ञ म्हणतात मातीकाम का थांबले. आचार्य म्हणतात जी माझे पोट दुखत आहे. सर्वज्ञ म्हणतात तुम्ही जर व्यापार केला नाही तर कोणीच करणार नाही. आचार्य म्हणतात तुम्ही जर माझे पोट दुखवणे थांबवले तर मी व्यापार करेन. सर्वज्ञ म्हणतात मी जर तुमचे पोट दुखवणे थांबवले तर तुम्ही किती दगडे वाहणार. आचार्य थोडे म्हणती, गोसावी बहुत म्हणती. ऐसी 22 गुंडा ठीक झाली, म्हणजे 22 दगड वाहण्याचे ठरले. त्यावरती आचार्य म्हणतात तुम्ही माझे पोट दुखवणे थांबवा ना. त्यावरती सर्वज्ञ म्हणतात करू आदरिपा, म्हणजे तुम्ही आधी दगड वाहण्यास सुरुवात तरी करा, मग पातले कर्म येथूनही धरी जाईल. त्या दुःखेसी उठिले आणि एक एक दगड वाहण्यास सुरुवात केली. जसजसे ते दगड वाहू लागले तसच त्यांचे पोट दुखणे थांबले. त्यावर सर्वज्ञ सूत्र निरूपण करतात विधी अविधी परिहारी. भट्टी पुसिले जी गोसावे ते जो अनुसरे त्यासी देह निरोधन पद्धती की. जसे जैसा माझा सूड उठिला, सर्वज्ञ म्हणितले वानरया गोसावे ते जो अनुसरे त्यासी निरोधन पद्धती. एखाद्याने जेवढ्या दृढतेने श्रद्धेने जर दास्य केले तर त्यामध्ये नामाचे खूप महत्व आहे. कारण नामस्मरणाशिवाय कुठलीच क्रिया नाही. दास्य जरी असेल तरी त्यामध्ये नाम आलेच. सर्वज्ञ म्हणतात तुम्हा शयनासनी भोजनी परमेश्वराची व्हावा किंगा. म्हणजे चालताना, बोलताना, उठताना, बसताना, भोजन करताना, निद्रा करताना सतत परमेश्वराचे नाम आपल्या मुखामध्ये पाहिजे. दास्य करत असताना देखील नामाची गरज आहे. मला जर ईश्वर प्राप्ती हवी असेल तर दास्य करणं क्रमप्राप्त आहे. एखादा उचित विधी प्राप्त झालेला आहे तर तो आपण अवश्य केला पाहिजे. ते करत असताना नामाचा उच्चार असेल, नामस्मरण असेल तर त्यावेळेस आपल्याला निश्चितच सहाय्य होणार आहे. पोटोबास म्हणतात गोसावे ते जो अनुसरे त्यासी देहिक निरोधन पद्धती. अनुसरण म्हणजे नसुदे कपड्याचे अनुसरण नव्हे तर दास्याचे अनुसरण करले पाहिजे. हे विचारांचं अनुसरण आहे, सूत्रांचं अनुसरण आहे आणि नामाचं देखील अनुसरण आहे. जोपर्यंत आपण नामाला शरण जाणार नाही तोपर्यंत कसं काय निरोध परिहारणार. नामाने निरोध परिहरतो, परंतु आधी नामाला शरण जावं लागेल. निरोध परिहरतात म्हणजे नेमकी काय, कुठली शक्ती कार्य करते. परमेश्वराला आपला अभिमान आहे, म्हणूनच आपल्याला सहाय्य होते. म्हणून नाम सकळ निरोध परिहारी. येथेच एक उदाहरण द्यायचे म्हटले तर द्रौपदीचा धावा. दुःशासनाने वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न केला तेव्हा कृष्ण कृष्ण म्हणताच प्रभूने तिची लाज राखली. दुर्वासांचा शाप टळला. द्रौपदीने श्रीकृष्णाचे नामस्मरण केले तेव्हा 88,000 ऋषींची भोजनाची इच्छा पूर्ण झाली.
चांगदेव भट्टांचा अनुभव. श्री चांगदेव रावळांची गुंफा हे नामस्मरण करता करता प्रभू प्रत्यक्ष त्या ठिकाणी प्रकट झाले. ही उदाहरणे स्पष्ट करतात की नामस्मरणाने निरोध संपतात, संकटे नाहीशी होतात आणि परमेश्वर प्रत्यक्ष त्या ठिकाणी सहाय्य करतात. साधकाच्या जीवनातील महत्त्व. नित्य आचरण. नाम कोणत्याही विधीसोबत जोडता येते. असन्निधानी उपकार. जेव्हा प्रभू असन्निधानी नसतात तेव्हा नामच साधकाला जोडून ठेवते. धर्मकार्यात प्रगती. नामामुळे दुष्कर्मे प्रतिबंधित होतात आणि धर्मकर्मे वृद्धिंगत होतात. मोक्षमार्गी साह्य. साधकाची अंतःकरण शुद्धी, विघ्नांचा क्षय आणि अखेरीस हे सर्व नामाच्या सामर्थ्याने साह्य होते. निष्कर्ष. नामसकळ निरोधपर्यंत हे केवळ तात्विक नव्हे तर जीवनात अनुभवण्याजोगे वास्तव आहे. नामस्मरण साधकासाठी संरक्षण, मार्गदर्शन, विघ्न निवारण आणि अखेरीस ईश्वर प्राप्ती या सर्वांचा आधार आहे. म्हणून संतांनी सांगितले आहे, साकार निराकाराचे कारण नामच आहे. नाम हा उद्धाराचा महामार्ग आहे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय चक्रधर, जय महाराज.